झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि MMRDAचे 50% निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक पत्र पाठवलंय। यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे सिडको, म्हाडा आणि MMRDAचा कारभार मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे आव्हाडांनी दुष्काळावरून काँग्रेसला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंकाही इथे उपस्थित होतीये। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। स्वतः जितेंद्र आव्हाड सध्या आपल्या संपर्कात आहेत। आव्हाड साहेब, काय सांगाल? आता MMRDA असेल, सिडको असेल, म्हाडा असेल यांनी 50% निधी द्यावा अशी आपण मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे। आव्हाड साहेब, सिडको, MMRDA, म्हाडा यांनीही 50% निधी दुष्काळग्रस्तांसाठी द्यावा अशी मागणी आपण केलेली आहे। काही कारणास्तव आपला संपर्क होऊ शकत नाही। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय वाटतं आता ही जी मागणी पुढे येते, सिडको असेल, MMRDA असेल, म्हाडा असेल यांनी 50% निधी द्यावा दुष्काळग्रस्तांसाठी, काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे राष्ट्रवादीचा असं वाटतं? भूषण, जवळजवळ मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे नेत्यांनी गृहमंत्री RR पाटील यांनी मंत्री, मुख्यमंत्री आणि आमदारांचं 1 महिन्याचं वेतन देण्याची मागणी केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला ती मागणी फेटाळली होती, सूचना फेटाळली होती। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की सरकारकडे निधी कमी पडणार नाही दुष्काळग्रस्तांना देण्यासाठी, दुष्काळ निवारणासाठी, आणि केंद्राकडून सुद्धा निधी मिळेल। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या सूचना फेटाळल्यानंतर स्वतः RR पाटील यांनी आपलं 1 महिन्याचं वेतन लगेच 2 दिवसांनी दुष्काळग्रस्त निधीसाठी दिलं होतं। एकूण चर्चा सुरू झाली होती की काँग्रेसकडून कोणताच पाऊल उचलला जात नाहीये या संदर्भात, आणि आता जितेंद्र आव्हाड यांनी नगरविकास खातं जे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या MMRDA, सिडको आणि म्हाडा याच्याकडे जो मोठ्या प्रमाणावर निधी आहे त्यातला 50% निधी देण्याची जी मागणी केलेली आहे, त्याच्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसला कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोंडीत पकडला जाण्याचे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। कारण ही तिन्ही खाती, तिन्ही विभाग जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत, आणि या विभागांकडे मोठ्या प्रमाणावर जो निधी आहे, आपल्याला माहिती आहे MMRDA कडे मुंबईतील अनेक जागा विकून MMRDAने निधी उभा केलेला आहे, तो निधी आहे। म्हाडाकडे दीपक, अधिक चर्चा करूयात त्यापूर्वी स्वतः जितेंद्र आव्हाड आपल्या संपर्कात आहेत। आव्हाड साहेब, आता या तिन्ही जे MMRDA, सिडको आणि म्हाडा यांनी 50% निधी द्यावा अशी आपण मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांकडे। हो, मी मागणी केली आहे। असं आहे की ग्रामीण महाराष्ट्रातला माझा भाऊ, माझी भगिनी जेव्हा पाण्यासाठी तडफडते, घोरपळत आहेत, भुकेने त्रासलेले आहेत, अशा वेळेस त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी पैसे कमी आहेत, हे चित्र काही बरोबर नाही, ते मनाला यातना देणार आहे। महाराष्ट्र बलवान महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र त्यांच्या मदतीला उभा राहिला, ते चित्र निर्माण झालं पाहिजे। त्याच्यासाठी पैशाचे असतील नसतील तेवढे स्तोत्र वापरायला काय हरकत आहे? आणि म्हणून म्हाडा, MMRDA, सिडको यांच्याकडे जवळजवळ 20,000 कोटी रुपये आहेत, त्यातला 50% निधी वापरावा। खरंय आव्हाड साहेब, मात्र ही तिन्ही खाती जी आहेत ती अखत्यारीत येतात मुख्यमंत्र्यांच्या, कुठेतरी त्यामुळे काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे का? अजिबात नाही। असं आहे की महाराष्ट्र अडचणीत आहे, काँग्रेस अडचणीत आहे, राष्ट्रवादी अडचणीत आहे, अशांचा काय नाही भाग नाहीये। महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस ज्याच्या शासनाकडनं अपेक्षा असतात, तो बळीराजा अडचणीत आहे, आणि त्याच्या मदतीला उभा महाराष्ट्र धावला पाहिजे। दुष्काळ हा काही कुठल्या पक्षाचा नाही, दुष्काळ कुठल्या नेत्याचा नाही, दुष्काळ हा महाराष्ट्रावर आलेलं संकट आहे, आणि ते संकट पक्षाने भिवीने बाजूला ठेवून त्याच्या समोर ते आव्हान म्हणून स्वीकारलं पाहिजे। खरंय, आणि त्यासाठीच आपण ही मागणी केली, आणि जवळपास जर 50% निधी या तीनही खात्यांकडून आला तर एक साधारण 30,000 कोटी साधारण जमा होऊ शकतील। वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजेत। 1972च्या संकटातनं आमचे जेवढे जुने नेते आहेत ते सांगतात की महाराष्ट्र खूप काही शिकला, म्हणजे वसंतराव नाईकांच्या नेतृत्वाखाली ती आपत्ती इष्टापत्तीमध्ये बदलली, आणि महाराष्ट्राने खूप प्रगती केली त्या काळात। रोहियो सारखी योजना त्याच काळात अस्तित्वात येऊन तिचं महत्व आजही पूर्ण देशभरात ती योजना यशस्वी म्हणून गणली जाते। अशा काही योजना अशा माध्यमातून महाराष्ट्रात परत एकदा शिकायला हवं। आज सगळे धरणं सुकलेली आहेत, बांध सुकलेले आहेत, तलाव सुकलेले आहेत, त्यांच्यातला गाळ काढून त्याची खोली वाढवायला हवी। पुढच्या वर्षी जास्त पाऊस आला तर साठवणूक क्षमता वाढली पाहिजे, त्या साठवणुकीतलं सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे, सिंचनाची क्षमता वाढली पाहिजे। असं आहे की दुष्काळातनं शिकून त्याच्यातनं फायदा घेण्याची परिस्थिती म्हणजे ते उलटवलं पाहिजे ना। दुष्काळ निसर्गाने आमच्यावर संकट आणलं, ते आव्हान स्वीकारलं आम्ही, आव्हानाला तोंड देत महाराष्ट्र आनंदाने बाहेर पडला, चित्र निर्माण झालं पाहिजे।
खरंय. धन्यवाद जितेंद्र आव्हाड आमच्याशी बोललात त्याबद्दल. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे आमदार आपल्यासोबत होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएचा 50% निधी दुष्काळग्रस्तांना द्यावा. याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही, काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नाही. एकूण आव्हाडांच्या मागणीनुसार सिडकोला 7,500 कोटी, एमएमआरडीला 9.5 कोटी तर म्हाडाला 2,500 कोटी रुपये मदतीचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी द्यावा लागेल. दीपक, आपलेही धन्यवाद सविस्तर माहिती देत त्याबद्दल. झी 24 तास एक पाऊल पुढे.